हॅलो फ्रेंड्स, तुमचं माय स्कूल चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आपण आज बघूया स्टोरीचं नाव आहे द हेअर अँड द टॉर्टॉइस. एक ससा आणि कासव हे दोघं फ्रेंड असतात. यांची स्टोरी आहे. ते एकदा रेस लावता. ससा हा फास्ट रनिंग करणार आहे आणि कासव हा स्लो चालणार आहे, हळूहळू. सशाला माहीत असतं की आपण फास्ट धावतो म्हणून रेस आपणच जिंकणार. कासव हा स्लो असतो म्हणून तो आपल्या मित्राची मजाक म्हणून रेस लावण्याचं बघतो. पण म्हणता ना, थांबला तो संपला, त्याप्रमाणे ही स्टोरी आहे. चला तर बघूया स्टोरी. वन डे अ हेअर अँड अ टॉर्टॉइस डिसाइडेड टू हॅव अ रेस. एके दिवशी काय होतं, हेअर अँड टॉर्टॉइस कासव आणि ससा हे रेस लावायचं ठरवतात. हे बघा, इथं ते ठरवत आहे रेस लावायचं. द रेस बिगॅन. द हेअर रन व्हेरी फास्ट. द टॉर्टॉइस मूव्ह स्लोली. रेसला सुरुवात होते. द हेअर ससा हा खूपच फास्ट पळतो. द टॉर्टॉइस मूव्ह स्लोली. टॉर्टॉइस हळूहळू चालतं. हे बघा, टॉर्टॉइस हळूहळू चालते. द हेअर लुक बॅक. द टॉर्टॉइस वॉज फॉर बिहाइंड, सो ही वेंट टू स्लीप. द टॉर्टॉइस केप्ट मूव्हिंग स्लोली बट स्टेडीली. ससा हा पाठीमागे वळून बघतोय की कासव हळूहळू येते. तोपर्यंत आपण इथं झाडाखाली विश्रांती घेऊया. द टॉर्टॉइस केप्ट मूव्हिंग स्लोली द बट स्टेडीली. टॉर्टॉइस हळूहळू आपलं चालण्याचं काम करतोय. तो तर सशाप्रमाणे विश्रांती घेत नाही. त्याला माहिती आहे थांबायचं नाही, आपण स्लोली चालतो म्हणून आपण चालतच राहायचे. व्हेन द हेअर वोक अप, द टॉर्टॉइस हॅड ऑलरेडी रीच्ड द विनिंग पोस्ट. थस द टॉर्टॉइस ओन द रेस. जेव्हा हेअर उठतो झोपेतून, तेव्हा बघतं की कासव ऑलरेडी त्या जागेवर पोचलेलं आहे आणि विनर कोण आहे? कासवच आहे. ऑलरेडी कासव विनर झालेला आहे. धस द टॉर्टॉइस वॉन द रेस. टॉर्टॉइस जिंकला हे जेव्हा सशाला कळतं, त्याला खूप वाईट वाटतं. त्याला पश्चाताप होतं, अरे आपण झोपायलाच नको होतं, झोपलं नसतं तर तो विनर झाला असता. त्यामुळे आपल्या कोणतेही काम करत असताना थांबायचं नसते. आपलं काम हळूहळू का होईना पण चालूच ठेवायचं. या गोष्टीतून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. कधीही कोणाला कमी लेखू नये, कोणाच्या सवयीवर जाऊ नये. प्रत्येक आपल्या गोष्टीने प्रत्येकाजवळ नॉलेज असतं. तो आपल्या नॉलेजचा उपयोग करत असतो. शक्तीपेक्षा युक्ती बरी. शक्तीचा वापर करण्यापेक्षा आपल्या बुद्धीचा वापर करायला पाहिजे. मॉरल, स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. हळू परंतु जलद चालत राहण्याचं यश प्रत्येकाला येतंच. अशा प्रकारे ही स्टोरी आहे. खूप छान पद्धती स्टोरी. नक्की बघा. माझी स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.